हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि फायनली आपल्या काजूमध्ये सुरुवात झाली आहे. बघू शकता तुम्ही बोंडं वगैरे काढायला सुरुवात झाली आहे. प्लस आपल्या काजूमध्ये माणसंसुद्धा आहेत आणि ऊन बघा किती आहे. प्लस आपल्या तिकडे गाड्या लावलेल्या आहेत. कारण की आज मोठी गाडी आणलेली आहे, कारण की ह्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला पिशवीतून न्यायच्यात. तर आपलं घर आहे ते इथून थोडं लांब आहे, त्याच्यामुळे आपण इथून डोक्यावरून नेऊन गाडीमध्ये टाकून घेऊन जाणार. तर अशा पद्धतीने आज सुरुवात झाली. सो बघा किती भारी वाटते एवढी सारी बोंडं बघून. सो फर्स्ट टाईम आम्ही आता म्हणजे पहिल्या ह्या वर्षातल्या काजूंना पहिल्यांदा केलेल्या आहेत माणसं, कारण की लवकर केलेत का तर ना ही बोंडं तुम्ही बघू शकता इतकी पिकलेली आहेत ना, ती खाली पडतात, कुजतात, प्लस शालजीव पण खाऊन टाकतात. त्याच्यामुळे आपण काढलेले आहेत. आणि कसं ह्यांचा बोंडांचा वास सुटल्यामुळे ना डुक्कर वगैरे पण येतात, तर मग ते वाट लावून टाकतात. त्याच्यामुळे माणसं केलेली आहेत. 2 ते 3 वेळा आपल्याला माणसं करावीच लागतात, कारण की हे बघा अजून काजू आहेत ना खूप कोवळ्या आहेत. पण ह्या वरच्या पट्ट्यातल्या ना तयार झालेल्या काजू, त्याच्यामुळे ना आपण काढून घेतलेल्या. सो मी बघा, सो माझं काम काय आहे तर मी ही बोंडाची काढून आणतायत ना ते फक्त त्याच्यामध्ये बिया काढून बोंडं इकडे साईडला ठेवते. तर अशा पद्धतीने आपल्या कामाला सुरुवात झाली आहे. आणि मी तुम्हाला आधी पण बोललेली की बघण्यासारखा सीन असतो तो हाच. बघा किती सारी बोंड आहेत. सो आपल्या आज जेवढे काही काढून होतील तेवढे काढायचे आहेत. सो जिथून आपण वरून सुरुवात केलेली आहे आधी. प्लस ना हा जो नजारा असतो ना खूप बघण्यासारखा असतो, कारण की ना तुम्ही बघा एवढा काजू कधी तुम्ही बघितला आहात का नसेलच, पण हा बघण्यासारखं जे सुख आहे ते फक्त आपल्या कोकणामध्येच आहे थोडे. आणि त्यामागे कष्टसुद्धा आहेत, कारण की ही जी बोंड आहेत ना ती काढावी लागतात, खाली पडतात, प्लस भरावी लागतात आणि इकडे घेऊन यावी लागतात. तर एवढे आपल्या सगळ्या ज्या काजू आहेत त्याच्यावरती खूप सारी बोंडं आहेत. सो आपल्याला ते काढायचे आहेत. त्याच्यामुळे आज आपण माणसं केलेली आहेत. आणि प्लस आपण इकडे पण अंतरलेलं आहे, जेणेकरून ज्या काही बिया निघतील त्या आपण डायरेक्ट सुकवणार आहोत, कारण की ह्यांना ना बोंडांचं पाणी वगैरे लागलेलं असतं, वास वगैरे मारतो. त्याच्यामुळे ओलसर आपण सुकवणार तर आहोतच, पण त्याआधी आता इथे कसं ऊन पडलं त्याच्यामुळे आपण तिकडे ह्यातला काढून डायरेक्ट तिकडे शिफ्ट करतो आहे. तर अशा पद्धतीने आपण काजू काढायला सुरुवात केलेली आहे. सो संध्याकाळपर्यंत आपण आहोत. सो मी तुम्हाला दाखवेन की किती आपल्या काजू निघाल्यात. सो आत्ता तरी आपण वरती आहोत, त्याच्यामुळे आता वरती बसलो आहे, सावली आहे आणि इथली मी आता जी काजू आहेत त्या सगळ्या काढणार आहेत. सो अशा पद्धतीने आपली सुरुवात झालेली आहे काजूंची. सो बघा किती सारी बोंड आहेत. आणि ही सगळी वेंगुर्ला नंबर 7 नंबरची बोंडं आहेत, म्हणजे काजू आहेत सगळ्या. आणि काही ठिकाणी ओल्यासुद्धा पडतात, कारण की असे घड असतात त्याच्यामुळे ओढताना ना गरकुनी ओढताना ते पण पडतात. त्याच्यामुळे हे एका साईडला बघा ओला काढून ठेवलं तिकडे खाली आहेत आणि इकडे सुक्या आहेत. सो चला आता काम करूया. सो मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेन, अजून खूप सारी बोंडं निघणार आहेत. सो ही जी बोंडं दिसतात एवढी ती आधी आपण काढून घेऊया. सो नंतर भेटूया आपण. सो फायनली ना इथे मी मगाशी तुम्हाला जे दाखवले होते ना ते फायनली आपले जे बोंड आहेत ते काढून झाले आहेत. आणि मी तिकडे बघा आपल्या ज्या बिया काढून झाल्या आहेत तिकडे सुकवायला ठेवल्या आहेत, म्हणजे कसं ऊन पण आहे. सो ह्यांना थोडं ऊन पण लागेल आणि मस्त सुकतीलसुद्धा. आणि सो फायनली आपलं जेवण वगैरे झालं आहे. आणि इकडे बघा पिशव्या वगैरे झाल्यात भरून, जेवढ्या आपण काढलेलं होतं तेवढ्या पिशव्या भरलेल्या आहेत. इथे एक आहे आणि इकडे एक आहे. 2 पिशव्या भरून झाल्यात. आणि जे आपण मगाशी मी ज्या काढल्या ना बोंडातून काजू तर तिकडे सुकतात, त्या पण आपल्याला भरायच्या आहेत. तर त्यासाठी पिशवी न्यायची आहे. सो अजून बरंच काम बाकी आहे. ऊन तर कायच्या काय आहे, त्याच्यामुळे ना काम थोडं स्लो होतं आहे ऊन असल्यामुळे. सो आता 5 नंतर थोडं ऊन कमी होईल. सो बघूया कसं काय. हे बघा खाली खूप बोंड म्हणजे बिया पडल्या, तुम्हाला दिसेल समोर, खूप म्हणजे खूप पडल्या आहेत. त्याच आपल्याला सगळ्या जमवायच्या आहेत. तर आज काय पूर्ण नाही होणार, बघूया जेवढं होईल तेवढं, बाकीचं मग उद्या. सो आपण आता वरती जाणार आहोत. सो फायनली बघा वरती पण आली आहे. आणि आत्ता ज्या काजू आपण सुकवत होतो ना, म्हणजे आपण सकाळी बोंडांच्या ज्या काढलेल्या आहेत त्या आपण सुकवत होतो त्या पुढे काढलेल्या आहेत. आणि आत्ता त्या आपण पिशवीमध्ये भरणार आहोत. बऱ्यापैकी सुकल्या तर आता पिशवीमध्ये भरणार आहोत. आणि समोर दिसत असेल माणसं पण कामाला आहेत, त्या साईडला पण आहेत, ह्या साईडला पण आहेत. सो आता ऊन पण बऱ्यापैकी कमी झालं आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण भरून घेते. 3 पिशव्या तरी आपल्या झाल्यात ऑलमोस्ट भरून, म्हणजे आता होतील, ही तिसरी आहे. सो भरूया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. आणि अजून तुम्हाला छान छान व्हिडिओज बघायला मिळणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन जाईल. बोंड बघा पूर्ण रसरशीत आहेत बघा. सो मी आधी भरते मग दाखवते तुम्हाला.
सो आत्ता आम्ही वरच्या साईडला आलो आहे आणि हे बघा असे डीप केले जातात. कारण की कसं पुढे जातो ना तसं मग तिथे जिथे मोकळी जागा असेल ना तिथे असे डीप केले जातात आणि नंतर मग काजू हे केले जातात. कारण की आपल्याला शक्य नाही आहे खाली नेईपर्यंत, कारण की खूप उतार असल्यामुळे ना पाय पटकन सटकतो. त्याच्यामुळे मग गेल्या वर्षीपासून आम्ही असंच करतो की एका ठिकाणी असे साठवून ठेवायचे, नंतर मग काढायचे असे काही अंतरावरती असं. तर इथे बघा मी काढते काजू आणि असे ढीग असतात काजूंचे. हे बघा किती बोंड आहेत बघा. सो खूप मजा येते ह्या दिवसांमध्ये. आम्ही ना वाटच बघत असतो कधी काजू काढतो, की जी मजा येते ना काढायला ती खूप वेगळीच असते. त्याच्यामुळे आपण ह्या काजू काढतो आणि अजून आपले ही एकदा झालेत काढून, तर अजून 1-2दा होतील काढून. कारण की हा पहिला हे आहे, म्हणजे पहिल्या ज्या कुठे कुठे झाल्या होत्या ना काजू लवकरच्या त्या आहेत. सो अजून आपल्या होतील 1-2दा काढायला. सो तेव्हा पण खूप सारी बोंडं मिळते, कारण की अजून ओल्या बिया खूप आहेत झाडावरती. त्याच्यामुळे सो हे बघा एका हाताने काढते तुम्हाला दाखवण्यासाठी. सो अशी पद्धतीने आम्ही सगळे नियोजन करतो काजूंचं. बऱ्यापैकी ओल्या काजू आपण काढलेल्या आहेत, त्याच्यामुळे कुठे कुठे आहेत त्या होतीलच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि नक्की कमेंटसुद्धा करा. आणि बघा वेंगुर्ला काजू आणि माझ्या अवतीभोवती बघा सगळी बोंडच आहेत. इकडे पण बोंड आहेत, इकडे पण बोंड आहेत, प्लस इकडे पण बोंड आहेत. सो आता वास पण एवढा छान सुटला आहे ना, खूप मस्त. सो बघा किती बोंड आहेत. प्लस आहे बघा ओला काजूसुद्धा आहेत. ह्या ओढताना घड असतात ना, त्या घडामध्ये ओली काजू असते, पण ह्या सगळ्या जुन्या आहेत बघा. सो हे बघा फायनली बऱ्यापैकी बोंड आपली काढून झालेली आहेत आणि आत्ता मस्त संध्याकाळ झाली आहे आणि अजिबात ऊन नाही आहे, त्याच्यामुळे बरं वाटतं आहे. आणि बघा तिथे पण काजू आपल्या काढून झाल्यात. थोडा हा पट्टा जो दिसतोय ना त्यातला काजू बाकी आहेत. सो बघू आज जेवढ्या होतील तेवढा, बाकीच्या बघू उद्या किंवा जेव्हा जमेल तेव्हा. पण बऱ्यापैकी आपला जो माल आहे तो काढून झालेला आहे आणि ओल्या वगैरे बऱ्याच आपल्या अजून काजू आहेत. सो खूप मेहनत आहे यामागे. झाडांना पाणी घालण्यापासून ते त्यांना खतं असतील, त्यांचं फवारणे असतील, खूप त्याच्यामागे कष्ट आहेत. सो जेवढी तुम्ही मेहनत कराल ना तेवढी कमी असते या झाडांसाठी आणि तुम्ही जास्तीत जास्त मेहनत केली तेवढं जास्ती चांगलं फळ मिळतं. तर अशा पद्धतीने बघा आपली जी बोंड आहेत ती काढून झाली आहेत आणि तुम्हाला जर तर झालेलं आहे बऱ्यापैकी काम. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे की ह्यामागे खूप सारे कष्ट आहे, मेहनत आहे आणि मेहनतीचं फळ चांगलंच असतं. सो आता आपण इथे थांबणार आहोत आणि अजून खूप मोठी प्रोसेस आहे यांची. आता ह्यांना घरात नेऊन पत्रावरती टाकायचं सुकवत, 1-2 ऊन लावायचं, त्यांच्यानंतर मग काढून ठेवायचं. सो आपला जो पहिला हात मारून झाला आहे पूर्ण आपल्या काजूंवरती बऱ्यापैकी झालेला आहे. सो अजून बाकी आहे, तो पण मारू आपण काही दिवसांनी. सो आता सण वगैरे आहेत, आपले पालखी वगैरे आहे, लग्न वगैरे, त्याच्यातून टाईम जसा मिळेल तसा. सो आज बऱ्यापैकी आपले काढून झालं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जिथे जिथे आपण जातो ना तिथे असे ओतून ठेवतो बोंड आणि नंतर मग बिया काढतो. तर अशा पद्धतीने बियासुद्धा काढून झाल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आता इथे थांबते. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.